या ठिकाणी पोलीस ठाणे लकडगंज हद्दीमध्ये जुनी मंगळवारी ढेवरपुरा मच्छी मार्केटच्या पाठीमागे एका घराच्या गच्चीवर मोकळ्या जागेमध्ये काही लोक एकत्र जमून ताज पत्त्याचा डाव खेळत आहेत अशी आम्हाला माहिती मिळालेली होती. गुप्त बातमीदाराद्वारे अशी माहिती मिळाल्याने आम्ही सदर घटनास्थळी वरिष्ठांना सांगून शहानिशा करण्यासाठी गेलो असता आम्हाला त्या ठिकाणी अंदाजे 10 ते 15 इसम हे हातात ताज पत्त्यांचा डाव खेळताना आढळून आले. आम्हाला पाहताच ते हातातले पत्त्याचे पाने टाकून पळण्याचा प्रयत्न केला, परंतु स्टाफच्या मदतीने सर्वांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतल्यानंतर त्या लोकांना त्यांची नावे विचारण्यात आली तर त्यांनी त्यांची नावे मयूर सुभाष सुर्वे, निखिल खुशाल कुमेरिया, मनीष लीलाधर भांडकर, चंद्रशेखर गणपती बोराडकर, रेहान जावेद शेख, संकेत राजू नाईक, संतोष हलबाजी साठवणे, हर्ष श्रवण पवार, साहिल शेख वल्द मोहम्मद रियाज, अदनान अमर राठोड, प्रणय संतोष कोटवार, नदीम शेख वल्द असरास अहमद, हर्षल पांडुरंग निखारे, जगन्नाथ काशीनाथ निमजे, कपूरचंद लालचंद नंदनकर अशी त्यांनी आम्हाला नावे सांगितली. सदरची एकूण 15 लोके होती. यामध्ये अंधाराचा फायदा घेऊन 2 लोक पळून गेली. जी लोके ताब्यात होती त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी जे 2 इसम पळून गेलेले आहेत त्यांची नावे राजेश हरुभाऊ कर्णुके व जावेद जब्बार शेख अशी सांगितली. सदरच्या इस्मांच्याकडून आम्हाला एकूण 3,37,200 रुपयेचा मुद्देमाल मिळून आलेला आहे. यामध्ये सदरचे जे व्यक्ती होते यांच्याकडून 38,900 हे अंग झडतीतून त्यांच्या मिळाले आहेत, तर पत्त्याच्या डावावरून एकूण 7,300 रुपयाची रक्कम मिळालेली आहे. तसेच मोबाईलची अंदाजे किंमत 2,91,000 रुपये अशी आहे. यामध्ये एकूण 3,37,200 रुपयेचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. तसेच 15 मोबाईल जप्त केलेले आहेत. यामध्ये 2 आरोपी पळून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेले आहेत. सदरची कारवाई ही माननीय पोलीस निरीक्षक गुन्हे साईनाथ रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आदर्श भंडारे, पोलीस हवालदार गणेश 4040, पोलीस शिपाई धनंजय 2154, पोलीस शिपाई सचिन 6325, पोलीस शिपाई दीपक 19,257 यांनी मिळून ही संयुक्त कारवाई केली.